वैशालीज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग रुचकर स्वादिष्ट अशी कारल्याची भाजी। कारल्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे कारलं, एक कांदा, ठेचलेला लसूण 10-12 पाकळ्या, 1 चमचा गूळ, 1 चमचा चिंच, दाण्याचं कूट, लाल तिखट, हळद आणि मीठ। कारल्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। थोडंसं स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन कारली घालायची आहे आणि चमचाभर मीठ घालायचं आणि गॅसवर 2 मिनिटांसाठी उकडायला ठेवायचं। 5 मिनिट आपण कारलं उकळून घेणार आहोत। कारल्यातला कडूपणा जाण्यासाठी याचा उपयोग होतो। अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटं पाण्यातून उकळून अशा फोडी घेतल्यात करून आपण। ज्या सिक्वेन्सनी तेल तापल्यानंतर ज्या सिक्वेन्सनी पदार्थ ठेवलेले आहेत त्या सिक्वेन्सने आपण घालत जाणार आहोत। तेल तापलेलं आहे, आता घालूया कांदा, लालसर भाजलेला आहे थोडा, त्यात आता घालणार आहोत लसूण। लसूण चांगला परतवून घ्यायचा आहे। मग अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, कारल्याच्या फोडी, मीठ पाऊण चमचा, कांदा लसणामध्ये कारलं चांगलं परतवून घ्यायचंय। अतिशय कमी पदार्थामध्ये होणारा असा हा आपला कारल्याची भाजी आहे। आपण जर खोबरं घालत नाही आहोत, कोणतंही वाटण नाही घालणार आहोत, फक्त कांदा आणि लसणावर आपण हे करणार आहोत। त्यात घालायचे गूळ, चिंच, दाण्याचं कूट लागेल असं टाकायचं। आपण बघत असाल कूट घातल्यानंतर भाजी परतवून घ्यायची आहे चांगली। दिसायला किती छान दिसतोय रंग भाजीचा। कूट घातल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा। भाजी परतवून घ्यायची एकदा आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची। 2 मिनिट झालेले आहेत, बघूयात भाजी झाली आहे का। वा, खमंग असा वास येतो भाजीला आणि रंगही सुंदर आलाय। भाजी दिसायलाही खूप छान दिसते। न आवडणारी व्यक्ती पण भाजी खाऊन बघणारच। रुचकर खमंग पौष्टिक कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार।